विनायक पाटील सज्ज होते पहिले षटक घेऊन. समोर फलंदाज उमेश पाटील. नॉन स्ट्राईकला सुमित म्हात्रे. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला होता. डॉट बॉल येतो. सुरुवात चांगली करून दिलेली आहे विनायक पाटील यांनी. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात टाकलेला आहे. यष्टांच्या मागे अमोल घरत आपल्याला दिसत आहेत. थर्ड मॅनला निखिल. त्यानंतर शॉर्ट लेगला आपण पाहू शकता सुदर्शन शॉर्ट लेगला. दोन चेंडू डॉटच्या स्वरूपात विनायक यांनी टाकण्यात आलेले आहेत. चांगली गोलंदाजी विनायकची. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. लागोपाठ तीन चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकण्यात आलेले आहेत विनायक पाटील याच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि फलंदाज उमेश पाटील याला मात्र ते चेंडूचा अंदाज मात्र मिळत नाहीये. दोन्ही सक्के भाऊ आहेत. भावा मधले ही लढाई पाहायला मिळते. एक गोलंदाज तर एक फलंदाज. विनायक पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेस फुल टच चेंडू आता स्क्वेअर लेगला खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे 2 धावा अपूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धाव संख्या 2. बिनबाद 2. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील एकूण 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर या 2 धावा उमेश पाटील याच्या खात्यामध्ये. यानंतरचा सामना असेल सह्याद्री वीर मराठा मावळे या 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. सह्याद्री वीर आणि मराठा मावळे. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. एक धाव मात्र इथे घेतली जाते. लेग बाईटचा इशारा येतो पंच सुनील म्हात्रे यांच्याकडून. धाव संख्या होते 3. जबरदस्त ओव्हर पाहायला मिळते पहिली षटकामध्ये विनायक पाटील यांच्याकडून. स्ट्राईकला सुमित जातोय. सुमित यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. जबरदस्त बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. विनायक पाटील पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. खारबाव इन करून गोलंदाजी करताना विनायक. समोर फलंदाज सुमित म्हात्रे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते 3. बिनबाद 3. सुरुवात चांगली करून दिलेली आहे विनायक यांनी. रिटायर्ड आणि उमेश पाटील इथे रिटायर्ड झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये. यतीन पाटील येतोय नवीन फलंदाज. उमेश पाटील रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हलियन मध्ये जात आहेत. 3 षटकांचा सामना आहे. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा फक्त आलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. मेगा फिनाली सुद्धा खेळायचा आहे. त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. नंतर तुम्हाला त्रास होणार आहे. आणि आज खास करून अल्पेश गायकवाड यांना घाई नाहीये. यानंतर सह्याद्री वीर मराठा मावळे आपण तयारीत राहायचं आहे. जतीन मडवी येतोय नवीन गोलंदाज.
चला टाइमर इथे ऑन केलेला आहे, जास्त टाइमपास करू नका. जतीन मडवी फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण अमोल याच्याकडून होत आहे. फक्त एक सिंगल घेतली जाते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 4. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा मात्र उचलता आलेला नाहीये यतीन पाटील याला. चला स्पीडअप करा, जास्त टाइमपास करू नका. आपण प्रत्येक बॉल साठी सल्ला मसलत करू नका, एकत्र जमायची काही गरज नाहीये. ओव्हर संपल्यानंतर तुम्ही डिस्कस करू शकता, प्रत्येक बॉल मध्ये डिस्कस करायची गरज नाहीये तेवढी. चार धावा धाबळकर लागले आहेत. स्ट्राईकला सुमित मात्र येतोय. जतीन मडवी गोलंदाज पहिल्या चेंडू फुलटॉसच्या स्वरूपात टाकण्यात आला होता, मात्र जास्त नुकसान झालेलं नाही आहे त्या चेंडूवर. जतीन मडवी जतीन खूप वेळ घेता तुम्ही, नंतर 2-2 ओव्हर करू आम्ही. जतीन मडवी पुन्हा एकदा तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडू. जबरदस्त चेंडू टाकला गेला होता जतीन मडवी याच्याकडून. धावसंख्या 4, दुसरे षटक मार्गस्थ आहे. अजूनही धावसंख्या फक्त 4 आहे. इथे गिअर टाकायला लागेल सुमित मात्र याला धावसंख्या वाढवावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. जतीन मडवी पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलचा फटका, पॉवरफुल चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. संख्या होती 10 दुहेरी अंकामध्ये पोहोचलेले आहे. एक महत्वाचा षटकार, उपयुक्तचा षटकार इथे आलेला आहे सुमित मात्रे याच्या बॅट मधून. धावसंख्या 10. जतीन मडवी पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त फटका सजवला होता सुमित मात्रे याने. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि हा ही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 16. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत. पाहूया षटकारांची हॅट्रिक इथे होतंय का सुमित म्हात्रे याची. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. जतीन मडवी पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव दिली होती, त्यानंतर 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. कभी खुशी कभी गम सध्या तरी पाहायला मिळते जतीन मडवी बाबत. यावेळेस पुन्हा एकदा सफल क्रॉस झाले होते. फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 17. बिनबाद 17 अशी धावा झालेल्या आहेत.
जतीन मडवी पुन्हा एकदा तयार स्ट्राईकला फलंदाज यतीन पाटील. हॅलो जतीन मडवी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर फलंदाज यतीन पाटील. अकुटपदक चेंडू हुकचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ते 18. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 15 धावा घेतलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. यानंतर सह्याद्री वीर आणि मराठा माऊली आपण तयारीत राहायचं आहे. 3 षटक पूर्ण झाल्यावर कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सह्याद्री वीर आणि मराठा माऊली. हॅलो हॅलो चला स्पीड अप करायचं आहे. आपल्याला वारंवार वॉर्निंग देऊन सुद्धा तरी टाइमपास चालू आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. अथर्व येतो शेवटचं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज यतीन. चला गाड्या सुटल्या. अथर्व येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्क दिसून आलं नाही. फलंदाजाचा निर्धाव चेंडू होतोय. ऍक्शन खूप चांगली आहे अथर्वची. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली अथर्व याने. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर अथर्व. यावेळेस वाडे बॉल. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. अथर्व घरात गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये. अथर्व पुन्हा एकदा तयार. यावेळेस ड्राईव्हचा फटका सजवलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण. नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच ओव्हरस्टेपिंग नो. फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट खेळण्याची संधी मिळते सुमित म्हात्रे याला. सह्याद्री वीर आणि मराठा माऊली आपण टॉस साठी यायचं आहे. सह्याद्री वीर आणि मराठा माऊली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी मिळते सुमित म्हात्रे याला. अथर्व घरात ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल इथे देण्यात आलेला आहे. नक्कीच धावसंख्या झालेली आहे 20. डेंजर मॅन सुमित म्हात्रे स्ट्राईक वर गेलेला आहे. नक्कीच 2 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत. एक धोकादायक फलंदाज आहे अशा परिस्थितीमध्ये सुमित म्हात्रे. अथर्व पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. फ्री हिट. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त असा चेंडू पायनूर आदोलदोय. निर्धाव चेंडू. फ्री हिटचा संधी इथे गमावली आहे सुमित म्हात्रे याने. काय गोलंदाजी होत आहे शेवटच्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत आहे. अथर्व यावेळेस मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. षटकार.
इकडे भारत पाटील खूप टाळ्या वाजवतात, त्यांना वाटत मॅच जिंकणार आहे. असा जतीन कुठे पुन्हा एकदा तयार अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर ते मात्र फुलटच चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, तिथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 34 आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये 34 धावा आलेल्या आहेत. 35 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे जगदंब स्ट्रायकर्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. चला सह्याद्री वीर आणि मराठा माऊली दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सह्याद्री वीर आणि मराठा माऊली सह्याद्री वीर आणि मराठा माऊली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जतीन जतीन मडवी फटाफट फिल्डिंग नाही बॅटिंग. सह्याद्री वीर आणि मराठा माऊली कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं. सुमित म्हात्रे क्षेत्ररक्षण लावून घ्या, टाइम खूप कमी आहे. कॅमेरामॅन जरा टॉस बॉक्स कव्हर करायचं आहे. सह्याद्री वीर आणि मराठा माऊली टेल आलेला आहे. नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे मराठा माऊली संघाने. फिल्डिंग गोलंदाजी करणार गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा माऊली संघाने आणि फलंदाजी करण्याची संधी दिलेली आहे सह्याद्री वीर संघाला. जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये ते सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सर. थोडी गाडी पुढे ना महेश, थोडी साईडला ना. हॅलो चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फटाफट. मराठे मावळ्यांचा आयकॉन शाहीश जतीन हे जतीन जतीन बड्डे बॉय या नेहल 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 उत्कृष्ट नेहलचा बड्डे आणि त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू.
तर बड्डे बॉय घ्या नेहल प्रफुल्ल घरत याचा जो वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा. नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपण पाहू शकता क्या बात आहे. इल्लू, तुम्ही घरी जावे आता, तो कार्यक्रम झालेला आहे. चला फटाफट लावून घ्या, वेळ कमी आहे आपल्याकडे. चला आमच्या दोन्ही पंच मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. जर आपण जास्त वेळ खर्च केला तर मात्र यानंतर सामने आपल्याला प्रत्येकी 2-2 षटकांचे खेळवले जातील. मित्रांनो, आपण जो वेळ व्यर्थ घालवतात आपण देखील उन्हामध्ये या करपवतात आणि आमच्या पंचांना देखील फुकट करपवावं लागत आहे. त्यामध्ये या बाहुबली सरांना काही विशेष फरक पडत नाही. मग तो सुरेश घरत सर चक्कर येऊन पडू शकतात. सकाळचा नाश्ता तर करून येत नाही. चला खेळ सुरू करायचा, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. पंच भाऊ पाटील सर असे या अनेक उन्हाळे त्यांनी सहन केलेले आहेत. अगदी वेस्ट इंडिज मध्ये जे ऊन पडते त्या उन्हापेक्षा जास्त ऊन त्यांच्या खारबाव गावामध्ये पडत आहे. आणि म्हणूनच भाऊ पाटील सरांचे असे अल्पेश गायकवाड म्हणत आहेत की जी कातडी आहे ती गेंड्यापेक्षाही जाड बनलेली आहे. आव्हान आपण पाहतो जे ठेवले गेले ते या जे बी तलवार पादून ठेव, चौपटात ठेव आता. हो, पहिला चेंडू समोर खेळल्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलदर मध्ये, मात्र चेंडू अडवला जात नाही. अखेर वर्तुळाच्या बाहेर चेंडू फील केला जातो. एक धाव फलंदाज विनायक पाटील पूर्ण करताना. लवकर लवकर स्पीडअप करा सुमित. पस्तीस धावांचं लक्ष आहे. आता मध्ये सामना फलंदाज जतीन. जतीन आपण पाहतो या आता मध्ये सामोरे जाईल. गोलंदाज सुमित मात्रे याला 35 धावांचं लक्ष आहे. हो, याला मात्र केवळ चेंडूला घ्या दिशा दिलेली आहे. स्कोरिंग रिझन कडे या आता एका धावेसाठी एका धावेने घ्या. जतीन देखील आपलं खातं उघडताना आणि घ्या जगदंब स्ट्रायकर संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती या 2 वर. जगदंब स्ट्रायकर संघाची स्थिती चांगली आहे. या अगोदर या संघाने या 2 सामने खेळले, दोन्ही सामने या संघाने जिंकले. ग्रुप ए मध्ये हा संघ टेबल टॉप वर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही विजय या संघाने संपादन केलेले आहेत आणि सध्या ग्रुप ए चा जो टेबल आहे त्या ग्रुप ए च्या टेबल मध्ये हा संघ नंबर 1 वर पाहायला मिळत आहे. रायगड स्टार संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे देखील 2 विजय पाहायला मिळतील. फ्लिक केलेल्या चेंडूला मनगडी फटका, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतो. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना. जयेश भोईर अक्काकडे जाऊन आलेला आहे. कोणाकडे? अक्काकडे. नशीब अशोक खरातकडे गेला नाही. लवकर लवकर फिल्डिंग लवकर करा टीम, आमची ऊर्जा जाते जयेश भोईरची. त्याला अक्का साहेबांनी एक हे दिलंय, मंत्र दिलंय. हो, याला मात्र या पॉइंट मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. डबल सिंगलने धावपल घालता ठेवलेलं आहे. भाऊ पाटील चला
तुम्ही जेव्हा मैदानात तेव्हा टाइमपास होतो हा का जास्त. नाही तर काय जतीन शपथ हरवली ना जतीन नको केली आम्हाला जतीन. अल्पेश गायकवाड सांगतात भाऊ पाटील सर दिवसा दिसतात, रात्री मात्र अजिबात दिसत नाही. कोण चार्जिंग बघा त्यांची. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. भाऊ पाटील सर अखेर आमच्याकडे वळतात, इशारा करतात ट्रॅफिक हवालदाराचा वाईट. जतीन मध्ये काल 9 वाजले तुमची सो करता का त्यांनी आता किती वाजले बघा सर. 1:17 झाले आतापर्यंत अजून बोलला नाही का काही सो करू का. तुमची सोय या जेवल्यानंतर करतील कसं असं वाटतं कदाचित. हो लॉप केलं चुनीला, लॉपटेड फटका आणि हा चुनी निघून जातो सीमा पार. सडक पे कडक कडक फटका जतीन मढवीच्या बॅटमधून. मास्टर आहे बाबा, नेल साठी केक आलेला होता. नेलचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस त्याचा आता सेलिब्रेट केला जाईल असं वाटत आहे. दोन इकोच्या ट्रिप मारमधून पंकज पाटील देवेंगर पंकज विनोद पाटील असा बॅट्समन आहे. किती वेळा साबोला 6 छक्के मारल्यात. बॉक्स टाईपला का. सुनील म्हात्रे सरांनी थम्सअप केलं असतं ते कदाचित आज थम्सअप आलं असतं, आता थंब त्याने नक्कीच दाखवलं नाही आणि म्हणूनच थम्सअप आमच्या कॉम बॉक्स मध्ये आलं नाही. घरे सरांनी दाखवलं होतं थंब आणि त्यांनी थम्सअपचा आस्वाद देखील लुटलेला आहे. फुल टाइम पास करतो जतीन. धावसंख्या 13 धावा, 35 धावांचं लक्ष आहे. भारत इथून 22 धावांची अजून आवश्यकता आहे. केक कट केला जातोय. कॅमेरे पण आपण व्यापीठाचा कव्हर करायचा. नेहल आता जो वाढदिवस आहे. नेक्स्ट बॉलर समीर हे आपण पाहू शकतो. नेहल याचा जो वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला जात आहे. नेहल दाखवलं जात आहे. समीर यांनी हॅट्रिक घेतली तर मनोज भांबरे यांच्याकडून 500 रुपये. समीर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. मराठे मावलेचे मालक यतेश म्हात्रे यांनी त्यांच्या प्लेला नक्कीच. केली आणल्यात. उमेदवार आहेत ते. उदित हो याला हिट केला चुनीला आणि हा चुनी निघून जातो या सीमा पार. मनोज भांबरे यांचे 500 रुपये दिलेले आहेत. चला विजय आता बर्थडे सॉन्ग प्ले करायचं. जर हॅट्रिक केली तर धीरज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक समीर पाटील याला दिलं जाईल. समीर पाटील साठी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक धीरज पाटील यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. नंदू पाटील पिंपळकर हे देखील इथे सज्ज झालेले आहेत. साडूची मॅच आहे आणि साडूचा सामना पाहण्यासाठी ते कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आलेले आहेत. नक्कीच साडूने त्यांची जेवणाची देखील सोय केलेली आहे. नंदू पाटील आता अल्पेची सोय करतील.
हो चेंडू नवीन देखील रेस येतोय. पाडली. सीमा तारा सबीर. वाटचा इशारा देखील येतोय. अशा प्रकारे हा पंजा खोललेला आहे. नक्की हॅट्रिक कुठली आहे? विकेटांची आहे का चौक्यांची आहे? कशावर पैसे आणि बॉलर बाद. पंकज पाटील खूप हसत आहेत. पंक्या ऋतिक पाटील यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. बघू तेव्हा खातानाच दिसतात. काय करतात काय माहित. ऋतिक हो यावेळी मध्ये मोठा फटका कार्पेटच्या सहारे चिरून निघून जातोय या सीमा पार चौकार. आणि किशोर पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली त्यासाठी देखील धीरज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे जयेश भोईर. केवळ इथून आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. जेबी आयकॉन प्लेअर केवळ 5 धावांनी दूर आपण बघतोय जगदंबे स्ट्रायकर. इथून धावसंख्या 31 आणि केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. इथे सामना जिंकण्यासाठी जगदंब स्ट्रायकर संघाला एकमेव असा संघ आपण बघतोय जो संघ आता मध्ये लीग स्टेज मध्ये 3रा विजय देखील संपादन करेल. कारण 2 विजय अगोदरच या संघाने शिक्का विक्का काही नाही. तुम्ही आरसाल. पंचांचा इशारा वाईट 2 धावा धावप्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि वाईट टाकून आता मात्र संघाची अवस्था देखील वाईट केलेली आहे ते रायगड स्टार संघाच्या खेळाडूने. आणि इथून इन मीन 3 धावांची आवश्यकता आहे. अरुण सुगावे सागर पाटील यांचा सॉरी सध्या अल्पेश गायकवाड केकचा मन सागर घरत यांचा लुटत आहे. गॉगल तुम्ही घेतलेला आहे. भाऊ पाटील सर हे पाहत आहेत त्यांच्यासाठी केक आता उपलब्ध नाही. हो यावेळी मात्र मोकापिदीवर चौकापिदी आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेलं आहे. अशा जगदंबे प्रकारे जतीन खूप खूप स्ट्रायकर आहे दिसतात असा जतीन काय. माडवी. आणि पंकज पाटील तर बाबा खूप. संघ मालक यतेश म्हात्रे. अरुण सुगावे सागर घरत यांचा गॉगल तुम्ही कालपासून घेतलेला आहे परत द्यावे. असं चालणार नाही इकडे. चला मराठी मावले. कोणी पण टाका. KPL मध्ये एक सिरीज आलेली आहे आपल्याकडे. मनोहर पाटील यांची सायकल
सिद्धेश